विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा साताऱ्यामध्ये निषेध करण्यात आलेला आहे। साताऱ्यामध्ये शेकडो तरुण रस्त्यावर उतरले। विद्यार्थी पालकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला। विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। तर साताऱ्यामध्ये देखील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करण्यात आलेला आहे। शेकडो तरुण रस्त्यावर उतरले आणि विद्यार्थी आणि पालकांनी देखील या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला होता। विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कुठल्याही पक्षातर्फे आलेलो नाहीये, आम्ही माणूस या पक्षासाठी आलेलो आहोत। कारण की आतापर्यंत जे आपण ऐकतोय की इतके पेपर लीक झाले आणि मी एक आई म्हणून आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं मी आई म्हणून आलेली आहे। आज त्या ज्यांचे पेपर लीक झालेत आणि ज्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तर यांच्या भावना, त्या आईच्या किंवा वडिलांच्या भावना मी अगदी समजू शकतो। एका प्रकारचा हे माफिया आहे, पेपर माफिया। हे पेपर माफियातून हे पेपर लीक करतात, म्हणजे एक सायकलच बनलेली आहे। आता 150 पेक्षा जास्त पेपर गेले 10-12 वर्षात लीक झालेले आहेत। म्हणजे एक सायकलच बनलेली आहे की प्रत्येक पेपर येणार, लीक होणार, पूर होणार। मुलांनी दरवेळी प्रत्येक वेळी पैसे भरायचे फॉर्मसाठी, ते जमा करायचे। तर हे पेपर लीक आहे ते बंद व्हावं आणि महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा केंद्रीय सरकार असू द्या, प्रत्येकाने याबाबत लक्ष द्यावे अशी आमची युथची आत्मीयतेने विनंती आहे की तर साताऱ्यामध्ये शेकडो तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी साताऱ्यामध्ये आंदोलन करण्यात आलं आणि हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतलेला होता आणि या दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील या तरुणांकडून करण्यात आलेली आहे।